ही कहाणी आहे एका भारताच्या लेकीची। दुबईमध्ये आपल्या भारताचं नाव गाजवणाऱ्या सुचेता प्रकाशची, कलेच्या आधारे स्वतःच्या नावावरती करून घेतलेल्या विश्वविक्रमाची। बघूयात। भारताच्या लेकीनं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। केरळमध्ये राहणारी सुचेता सतीश या युवा गायिकेनं तब्बल 140 भाषांमध्ये गाणं गाण्याचा विश्वविक्रम केलाय। दुबईमधल्या कार्यक्रमात सुचेताच्या गायनानं दुबईत भारतीय सूर उमटले। तिच्या या मंत्रमुग्ध गायनाची दखल थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही घ्यावी लागली। तब्बल 9 तास 140 गाणी गाण्याचा विश्वविक्रम करणारी सुचेता ही जगातील पहिली युवा गायिका ठरली आहे। कसा होता हा कार्यक्रम? 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा कार्यक्रम दुबईत पार पडला। भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कॉन्सर्ट फॉर क्लायमेट अशी या संगीत मैफिलीची संकल्पना आहे। 140 देशांच्या प्रतिनिधींनी या मैफिलीमध्ये आणि या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। त्यामुळेच 140 भाषांमधील गीतांचं सादरीकरण तिनं केलं। सुचेताच्या कलेची दखल घेऊन तिला 2020 साली ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड्स या पुरस्कारानं यापूर्वीच सन्मानित करण्यात आलंय। भारताच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात आपला अटकेपार झेंडा रोवतायत। सगळं जग याचं साक्षीदार आहे। सुचेताच्या विक्रमाच्या निमित्तानं म्हारी छोरिया छोरो से कम है की हे नक्कीच म्हणावंसं वाटतंय। गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज।